प्रेज लॉर्ड सर्वांना. आश्वासित आहात? आश्वासित आहात का? आता माझं जे झालं ते गिफ्ट, ते शिळं बिळं काय काय जरा जरा अजून असणार की नाही? हालेलुया. देवाची खूप म्हणजे खूप एक ब्लेसिंग आहे आपल्या जीवनामध्ये. बाबा एवढे चांगले आहेत, त्याचा अनुभव घेण्यामध्ये आम्ही कमी पडू, पण देण्यामध्ये बाबा कधी कमी पडत नाही. हालेलुया. आजचं विशेष वचन आहे प्रियानो. मी पुन्हा एक बार सांगतो, मला देवबापाने असं मी खूप मागत होतो, रात्रभर मागत होतो, झोपू देत नाही. मी म्हणतो ना, लई प्रयत्न करतो. मंगळवारी देवबापा दिवसभर झोपायला मिळत नाही, जरा पण डोळगी घ्यायला मिळत नाही, सो रात्री लवकर झोपतो नाही, मुद्दामून सकाळी जास्तच वेळ होणार. 5 वाजेपर्यंत आज रात्री प्रेयरमध्ये होतो, पहाटे 5 वाजेपर्यंत पूर्ण रात्र प्रेयरमध्ये होतं. नंतर उठल्यानंतर म्हटलं काय किती झोपणार, थोडं इकडे तिकडे डोलकी, तुकडं झोपायला आणि जरा त्रास होतं की नाही? जरा झोपायचं, आवाज आले की उठायचं, जरा काय झाले की हालेलुया. पण देव चांगला आहे. पण देवबापाने म्हटलं तू जा आणि उभार, मी बोलणार आहे. काय देवबापाच बोलतात, पण आज तरी काही दिलेलं नाही, नुसतं बायबल घेऊन आलो, स्वतःला घेऊन आलो. ओके, बाबा म्हटलं तू जा, मी बोलणार आहे. हालेलुया. वाचन नीतिसूत्र पहिला अध्याय 23वा वचन. Proverbs 1:23. Proverbs 1:23. नीतिसूत्र पहिला अध्याय 23वा वचन. माझा वाग्दान ऐकून वळा. आमेन. पहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करीन, मी आपली वचने तुम्हाला कळवीन. आमेन. हालेलुया. काय म्हणतात? माझं वाग्दंड ऐकून वळा, म्हणजे मी तुम्हाला काय करेन? माझा आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करेन, माझा वचन तुम्हाला कळवीन. हालेलुया. मदर्स डेचा मेसेजचं कंटिन्यूएशन मे बी तिथं तेच होता, जसं जगातला एखादा कुवारी किंवा कुणी असू दे, लहानपणापासून मोठ्यापर्यंत ज्याच्या जीवनामध्ये जेव्हा प्रभूचं वचन आम्हाला प्राप्त होतो, आपलं तारण कसं होतं प्रियानो? तारण कसं होतं? डिचिक काहीतरी केलं झालं तारण, असं होतं काय? कसं तारण होतं? God sends His word and saves us from destruction. देव आपलं वचन पाठवतो आणि आपल्याला नाशापासून वाचवतो. सो तारण होण्यासाठी देवाचं वचन इम्पॉर्टंट आहे, आणि वचन हा येशू आहे. हालेलुया. बरोबर? माय गॉड, थँक्यू डॅडी. मला देवबापाने गाडी दिली. कुठल्या गाडीत मला जायचंय? ओके. योहानाचे शुभवर्तमान पहिला अध्याय पहिल्या वचनापासून आपण थोडं वचन वाचूया. जॉन 1, गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 1, 1 पासून थोडं वचन वाचूया. थँक्यू. योहानाचा पहिला अध्याय 1 पासून पुढे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता. 1 मिनिट. प्रारंभी काय होता? शब्द होता. शब्द कुठं होता? शब्द देवाचा होता. शब्द हालेलुया. म्हणून बाबा म्हणतो तू जा आणि उभा राहा. बघ गाडी कसं चढवलं मला बरोबर. हालेलुया. काय म्हणतात? माझं वाग्दंड ऐकून तू वळशील, माझा आत्म्याचा वर्षाव मी तुझ्यावर करीन, माझं वचन तुझ्या मुखामध्ये घालीन. अनॉइंटिंग and the word of God दोन्ही पण आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहे. परवाचा मेसेज तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला हे पॉइंट समजून येईल. हालेलुया. अभिषेक आणि वचन आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहे. मग इथं परमेश्वराचं वचन काय म्हणते? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. आता सेकंड वर्ड, दुसरे वचन. तोच प्रारंभी देवासह होता. आमेन. पुढे सर्व काही त्याच्याद्वारे झाले. येस. आणि जे काही झाले ते त्याच्यापासून झाले नाही. हालेलुया. प्रारंभी शब्द देवासह होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले, त्याचा बिना काहीही झालेलं नाहीये. ओके. आता हे वचन का मी म्हणते ह्याला किंमत द्या, ह्यांना बरा, हा येशू आहे.
हालेलुया. वचनच येशू आहे. वचनच येशू आहे. शब्द येशू आहे. शब्द प्रारंभापासून आहे. शब्द देवाबरोबर होता. शब्दच आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. आय थिंक 1:14 वाचा, 1:14. योहान 1:14. योहान 1:14. शब्द देही झाला. आमेन. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. येस. आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. हालेलुया. झालं की नाही शब्द देही? शब्द काय झाला? मरियाच्या पोटामध्ये बीजच्या रूपामध्ये गेला. मरिया कुवारी होती. थँक यू डॅडी फॉर द स्पिरिट. हालेलुया. शब्द काय झाला? देह झाला. कसा? मरियाच्या पोटामध्ये गेला. त्याच्यामध्ये एक बाळ तयार झाला. तोच येशू. त्यांचं काही नवरा बायको बिको काही नव्हतं. हे होली सीड आहे. पवित्र आत्म्यापासून झालेला बाळ आहे. ते शब्द जे प्रारंभापासून होता, जे देवाकडे होता, स्वतः देव होता, ते शब्द एका कुवारीच्या पोटामध्ये आलं. काय सांगते? शब्द देह झाला. आणि ते शब्द देहाच्या रूपामध्ये येशू म्हणून तुमच्या आणि माझ्या समोर आले आणि आम्ही त्याची गौरव पाहिली. बघितला की नाही गौरव येशूचा? कोण त्याला धरून ठेवू शकत होते? कोण? कुठले माणसं, कुठले अधिकारी, कुठले सत्ता? ना क्रॉस ना खबर. कुणी त्याला दाबून ठेवू शकत होते का? आणि आज काय म्हणतात? आम्ही त्याची गौरव बघितले, आम्ही त्याची महिमा बघितली. मी लास्ट वीक मध्ये काय सांगितलं? तुम्ही आणि मी त्याची गौरव आहे. तुम्ही आणि मी आम्ही त्याची गौरव. एवढ्या मोठ्या जगामध्ये जर आम्ही येशूला ओळखतो, आमच्यापेक्षा आशीर्वादित कुणी नाही. खरं संदेशामध्ये मी हे सांगितलं, धन दौलत पैसा बंगला गाडी कुठल्याही कामाची नाही. किती उलट कडू दे, लोकांना निराश होतात. आमच्याकडे काही नाही, आमच्याकडे काही नाही, यांच्याकडे सगळं, यांच्याकडे बाय, यांच्याकडे सगळं आहे, पण यांच्याकडे काहीच नाही आहे. मदर्स डेला मी मेसेज घेऊन गडबडीने घरी जात होतो, कारण मला माहित होतं की थांबले की स्तुतीचे वर्षाव करणार मला लोक. मी पळत सुटलो, थांबलोच नाही. तरी तेवढं तर धरलं 4-5 लोक. एक भाऊ तर आल्यात असं बरं, काय ते आवाज सिस्टर, काय ते आवाज, काय झालं ब्रदर, काय ते आवाज, म्हटलं काय झालं ब्रदर? नाही मेसेज तुमचा ऐकलो, गाणं तुमच्या गाण्याचं मी पहिल्यांदा ऐकलो. म्हटलं ओ गॉड. मी थांबलो, मी पळत बाहेर पडलो, एकदम पळत सुटलो. देवाची कसं काम असतं. शिंगणापूर मधून 2 बहिणी भर उन्हात माझ्यासाठी शोधत होते, गाडीत फिरत होते. त्यांना माहिती होतं चर्च मध्ये सिस्टर असणार, सिस्टरना भेटायचं आहे. बिचारे माझ्याच फोनवर कॉल करत, तर मी तिथं स्टेजवर माझा मोबाईल कुठं बॅग मध्ये, आणि मी काही फोन उचलले नाही. तासभर ते लोक सर्किट हाऊस, धैर्य प्रसाद, सहजीवन परिसर, कदमवाडीचा चौक, गोल 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 भर दुपारी उन्हात 10:30 ते 11:30 पावणे 12 पर्यंत ते लेकरं दोघी फिरत होते म्हणे 2 व्हीलरवर. आणि मी घरी जायचं पटापट गडबडीत पळत सुटलो. आणि समोर ते रोडचं काम सुरू आहे, काम बंद आहे, तिथं रस्ता बंद आहे. तिथं ती पोरगी मला बघितली, गाडी थांबवली. तिथं म्हटलं थांबा, म्हटलं त्यांना. आणि ती पण पोरगी मला फक्त 2 वर्ष फोनवरनं कॉन्टॅक्ट होता. आणि मला डायरेक्टली बघितली नव्हती फेस टू फेस. पण त्या लेकरांनी म्हटले थांबा म्हटले, ती यायला ते सिस्टरच आहे. थांबली आणि पळत आली. म्हटले काढली सगळं तिने. मी त्याला काय ओळखू आता? मला म्हटलं सिस्टर मी आहे, सांगितले नाव वगैरे. प्रेस गॉड म्हटलं चर्च संपली म्हटलं सर्व्हिस. म्हटलं सिस्टर जवळपास 1.5 तास झाला म्हटलं आम्ही तर गोल गोल फिरायला लागलो म्हटलं याच ठिकाणी. आणि त्यानंतर त्यांनी मला ज्या बाईला घेऊन आले त्या बाईसाठी प्रार्थना करायला लावली. एकतर मी घाबरलेला, मला माहित होतं मी पूर्ण अग्नीनं भरलेलो होतो. आय कॅन नो दॅट. पूर्ण फायर माझ्यामध्ये नुसतं असं काय करणं नाही असं होतं परिस्थिती माझी. आणि बाहेर पण पडलं नाही ना, पळत आलो. आणि ती बहिणीला घेऊन आले रोडवर प्रार्थना करायला. आणि मला तेव्हाच माहित होतं ही रस्त्यावर पडणार. विदर्भी बाई, त्याला येशू माहित नाही. आणि बाई एकदम हेल्दी,
हात ठेवलो, समजलं, गट्ट धरलं, म्हटलं पहिला खाली बसा म्हटलं, पहिला खाली बसा म्हटलं. बसले ती बाई. नंतर मला समजते मोठा LIC ऑफिसर आहे ती बाई. ती खाली बसली, तिथे मी प्रेयर केलो, मग ह्या मुलगीसाठी पण प्रेयर केलो. तोपर्यंत 2 कपल चर्चमध्ये बघितलं, पळत पळत आला, सिस्टर तुमच्यासाठीच आम्ही आलेलो, थांबा थांबा थांबा. चर्चपासून मी लांब पळत गेलो, थांबलोच नव्हतं. पास्टरना भेटलो, सिस्टरांना भेटलो, 1-2 व्यक्तीचे समोर त्यांना भेटला, निघून आलो. ती पण पळत आली, प्रेयर केलं, सगळं झालं. त्यानंतर त्यांनी मला भेटले, काय काय झालं तिथं ते गेले. घरी गेल्यानंतर मला त्यांचा कॉल आला. ती पोरगी ज्यांना घेऊन आली त्यांना, ती त्यांच्या त्या बाईचा नवऱ्याचा केअरटेकर म्हणून कामाला लागली. लागून ती येशूबद्दल त्यांना सांगितले. किती फक्त 10 दिवस झालं म्हणे कामाला लागून. येशूबद्दल सांगितले आणि येशूबद्दल सांगून माझ्याबद्दल सांगितले. मग ती बहीण म्हटली काय पण होते मला त्या मॅडमला भेटायचं आहे, त्यांना मला भेटायचं आहे, काय पण होते मला त्यांना भेटायचं आहे. मग ही फोन करत होती, काय काय त्याचा नवरा पूर्ण बेडरिडन आहे. मग नंतर मला समजलं, दुसऱ्या दिवशी ती काय केली, ब्रदरांचे व्हिडिओ बघत बसली म्हणे घरात. पेशंटला केअर मग तिथं काम करत असताना साईडला व्हिडिओ लावली आणि ब्रदरांचा. जेव्हा त्यांची मुलगी आली म्हणे, ते ब्रदरांचे व्हिडिओ बघितले. म्हणजे हाय ही अंकल मला माहित आहे, जे पेशंट बेडरिडन आहे त्यांची मुलगी. ती मुलगी म्हटली म्हणे हे अंकलला मी चांगलं ओळखते, हिने मला माहित आहे. म्हटलं अमुक अमुक ठिकाणी त्यांनी राहतात, त्यांचे डॉगीज आहे, त्यांनी डॉगीला घेऊन फिरत असतात असे तसे. मग ती मला कॉल केली, तू ओळखतेस ना? कॉल केली. म्हटलं मला म्हणाला आंटी मी तुम्ही माझ्याशी एकदा बोलला होता. म्हटलं मग मला सांगितलं अमुक अमुक वेळचं आहे. जो व्यक्ती हट्टा कट्टा माणूस, हेल्दी माणूस, म्हातारा नाही, काय आजारी नाही, काही नाही, आमच्या बिल्डिंग मध्ये राहायला होतं धारावी पार्क मध्ये. तिथं ते बिल्डिंग मध्ये यायचे, त्यांच्या वडिलांचं आणि त्यांचा पण एक फ्लॅट्स आहे तिथं, त्याची बहीण पण राहायला तिथं. ते यायचे आणि तिथं येऊन पूर्ण बिल्डिंग मध्ये राहायला नव्हते, पण काय आवाज, काय बोलणार, दंगादुडूक करणार सगळं. म्हणजे हे असं करायला पाहिजे ते, म्हणजे एवढा असणारा माणूस सध्या 3-4 महिने झाला माणूस गायब आहे. आणि मी म्हटलं काय झालं, आणि जेव्हा मला समजला हाच तो माणूस, हाच पूर्ण अनकॉन्शियस कंडिशन मध्ये बेडमध्ये बिछाणामध्ये पडलेला आहे. घर किती आहे? धारावी पार्क मध्ये एक बंगला आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये 2-2 अपार्टमेंट्स आहेत, मोठे मोठे त्यांचे 2-2 फ्लॅट्स आहेत अपार्टमेंट मध्ये. आणि सिंगणापूर मध्ये मोठं बंगला बांधून गेले पडल्या, डोक्याला लागलं, मेंदूमध्ये पाणी झालं, बिछाणामध्ये खेळू नये. काय पाहिजे तुम्हाला? बंगला, गाडी पाहिजे का देव पाहिजे? काय पाहिजे? हा आमच्याकडे काही नाही, आमच्याकडे काही नाही. रडगाणं थांबत नाही लोकांचं. हा काय पाहिजे तुम्हाला? विचार करा. प्रश्न तुमच्या समोर देव मांडत आहे. त्या माणसाकडे सगळं आहे. एक वेळा डोक्यातलं पाणी काढायला 3 लाख रुपये मध्ये. यांचं साठा कशासाठी झाले? कशासाठी साठा झाली? बरं मी काय बोललो होतो? काय मी साठा केली पाहिजे? काय मी साठा केली पाहिजे? देवाचं वचन आणि अभिषेक. हालेलुया. कशाची साठा मी केली पाहिजे? देवाचं वचन आणि अभिषेक. जेवढा मी वचनाने भरून राहतो, वचन आम्हाला सांभाळतो, वचन आम्हाला तारतो. यांच्याकडे सगळं आज विचार करा किती खुशीनं धारावी पार्क सारखा एरिया मधला माणूस तिकडचं सोडून सिंगापूर मध्ये बंगला बांधला. कसला बंगला बांधला असेल? मागे लागलं मला एकदा घरी या प्लीज प्रेयर ला. म्हटलं भैया तर खूप बिझी आहे, प्रेयर करायला लागलं. म्हटलं पण मी येतो. पण समजलं माणूस मला डोळ्यासमोर दिसायला लागला. असं नाही की काय वेगळं, एकदम फिट माणूस, एकदम व्यवस्थित, मोठेपणा ना इकडं आहे. माणूस जो करतो तो करतो, जो करतो तो करतो. बाबाला बोलायचे नाही. एक बहिणी आहे, बहिणीकडे लक्ष द्यायचे नाही. ही जी बाई मला शोधत आली, स्वतःच्या सासऱ्याला तोंड बघायचे नाही, स्वतःची नंदेला बोलायची नाही. मी म्हणतो ना मागच्या संदेश काय सांगितलं होतं? इकडून इकडं बोललो होतं ना, आठवतं का? हा काय असं तुम्ही लई बोलता, काय काय लक्षात ठेवायचं म्हणता काय? हा
मागच्या संदेशामध्ये मी सांगितलं होतं, देव इकडून इकडं आणतो 1 सेकंड मध्ये, म्हणून कुणी घमंड करायचं नाही. एवढा वाईट वाटायला लागलं, एवढं सगळं त्यांच्याकडे आहे पण काही कामाचं नाहीये. माणसाला आठवण करून ती मुलगी व्हिडिओ लावून ह्यांच्याशी एकदम क्लोज होते ते. अहो तुमचा फ्रेंड बघा, हे बघा तुमचा फ्रेंड बोलायला, बघा 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 हो पप्पा, बघा बघा पप्पांना कुठं काय आहे. हा, हालेलुया. काय म्हणते, साठ कशाची पाहिजे? जो शब्द देह झाला तो आमच्यामध्ये आला, त्याचा गौरव बघण्याचे दिवस आहेत, त्याच्यानं आम्ही भरले पाहिजे, त्या शब्दाने आम्ही भरले पाहिजे. त्या शब्दाने जेवढा आम्ही भरून राहतो तेवढं आमचं कल्याण होणार. वाईट होणार नाही प्रिया, अजिबात वाईट होणार नाही. आम्हाला एक खात्री पाहिजे. स्तोत्र 27:13 वाचा, Psalm 27:13. ही कन्फर्मेशन, हे स्ट्रॉंग वर्ड आमच्या डोक्यात पाहिजे. स्तोत्र 27:13, Psalm 27:13. स्तोत्र 27:13. हा, या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. हाय का म्हणा खात्री? हाय का खात्री? पुन्हा एक परवाच स्तोत्र 27:13. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझं कल्याण करणार. आता भिकारीसारखं जगायचं, कुठं पण पडेल ते खायचं, मेल्यानंतर तिकडे घेऊन जाणार वाटतं. नाही नाही नाही, ते तर आहे पुढचं, समजायला? ते आहे पुढचं. जसं लास्टाच्या जीवनामध्ये झालं ती गोष्ट वेगळी आहे. पण तुमचा आणि माझ्यामध्ये असा विश्वास नको. एक लक्षात घ्या, जे ज्यासाठी तुम्ही वाट बघता, जे जे तुमच्या डोक्यात आहे तेच देव करणार. लई लोकांना असं लागलं की ना, जोराचा टक्का आता या वचनाद्वारे लागलं की नाही, तिथं काय चांगलं होणार नाही वाटतं. आता संपलं, आता जगायचं आणि मरायचं, आता बघू तिथं काय होईल. हॅलो, रडा, पाणी पुसून घ्या, हसा, सगळं फार आहे. काय सांगतं देवाचं वचन? या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझं कल्याण करणार. तिथं नाही, मी आता एवढा दिवस रडलो, पुढे किती रडायचं माहित नाही. बंद करावं, बंद करा रडणं. हा, बरं, मेसेज मध्ये ते सांगितलं, जी बायको म्हणून जगते ती 12 महिने रडक. हॅलो, जी बायको म्हणून जगते ना ती 12 महिने रडक. मी परत बोललो, इथून इथं सगळं सुरू. बायको म्हणून जगणारी, जी आई म्हणून जगते, आई म्हणून जगते, ती कशी असते? टक्कर देणारी बनते. ती घाबरत नाही कुठल्या गोष्टीला, रडत नाही अजिबात. मी म्हणतो ना, मला रडायलाच येत नाही सध्या, मी बोललो नाही तुम्हाला. रडते फक्त मी दुःखी लोकांना बघून, लोकांचा नाश व्हायले, कुणाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, माझ्यासाठी मी रडत नाही. मला असं झालं तसं झालं, काय नाही, कशाला रडू? एवढं छान प्रेम करणारे लोक एवढे दिलेत मला, जग भरात आहे. मम्मी म्हणून देवाने असंच केलं नाही, हजारो. परत समजलं मला मदर्स डेला कोण कोण कुठून पडवलेलं, मा मम्मी, मोठे मोठे लोक. हालेलुया. काय पाहिजे? काय घेऊन जाणार आहे? मेडल घेऊन जाणार आहे? बंगला गाडी घेऊन जाणार आहे? काय नाही. याच्या कृपेत 3 मुलं पण आहे. इतका छान सेलिब्रेशन केलं मदर्स डेला. मस्त नाही म्हणताना नाही नाहीच, बाहेर घेऊन गेला जेवायला. रात्रभर मी जागी, रात्रभर प्रेयर मध्ये होतो. संडे मॉर्निंग आय थिंक 2 तास झोपलं. ब्रदर कसं उठवलं असतील आम्हाला संडे मला, कारण मी डिस्टर्ब होऊ नये म्हणून फॅन एकदम, कारण मी 2 तास झोपते फक्त. किती? रात्रभर जागी असते, सकाळी 2 ते 2.5 तास झोपतो. जोरात फॅन लावली, आवाज गुर्र, बाकी काही आवाज येत नाही, आणि झोपलो. उठून बघितलं 7:30 झालेला आणि परत झोपलो. म्हणजे अनेक 15 मिनिटं झोपूया. 7:45 ला उठून आलं, प्रेयर करून येते, दाड 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 फॅनच बंद.
फॅनच बंद केल्यात. तेव्हा मग उठलो, मी घाबरून उठलो, बघितलं 7:45. मस्तपैकी नाश्ता केला, आरामात व्यवस्थित नाश्ता बिस्टा करून सगळं करून बरोबर टाइमला चर्चला हजर. हालेलुया, हालेलुया. सकाळी चर्च मधून तिथून घरी जायला चर्च पण साठी जरा वेळ झाला. मी होतं ना समोर, थोडं वेळ झालं आवरायला. त्यानंतर जेव्हा जेवायला बाहेर गेलो आम्ही, जेवलं मम्मी म्हटलं, मुलं म्हणत मम्मा नाही शॉपिंग को जाने का, शॉपिंगला जायचंय. फिरवल्यात की फिरवल्यात, हे शॉपिंग, इकडं दुकान, हे शोरूम, ते शोरूम. म्हणजे इकडे घेऊन जा, काय मम्मी नाही कपडे घ्यायचे, काहीतरी घे, साडी घे, हे घे, ते घे. शॉपिंग करायला लावल्या तिकडं. 6 वाजता गाडी काय झालं असेल माझा विचार करा. रात्रभर झोप नाही, सकाळी 2 तास फक्त झोपला आणि दिवसभर फिरायला लागलो. 6 वाजता घरी पोहोचलो आम्ही संध्याकाळी. मस्त सेलिब्रेशन झालं, दुपारची पण झाली, संध्याकाळची पण झाली. हालेलुया. काय पाहिजे, रडणं कशासाठी? तिकडचं फॅन का बंद केलं तुम्ही? हालेलुया. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे आमच्या जीवनामध्ये. आम्हाला समजले पाहिजे आम्ही रडावे कशासाठी. देवाने काय बोलले? एजिकेलला देवाने सांगितले मेलेल्यांसाठी सुद्धा रडू नका. बोललात ना? हॅलो, बोललात की नाही? मेलेल्यांसाठी सुद्धा रडू नका म्हणून एजिकेलला देवबापाने बोलले होते. इथं आम्हाला पक्कं माहित पाहिजे की ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर माझं कात्रीने कल्याण करणार. कात्रीने. डाऊट नाहीये की काय माहित, आता रडायला लागलो उद्या चांगलं होईल की काय माहित, परवा काय होईल की काय माहित. आता माझी मुलं मोठं झाले की मिळवून घालतील, माझं चांगलं होईल. आता नवरा काही केला नाही. ना. देवावर बिस्त देवा, देव तुमचं कल्याण करणार म्हणजे करणार. परत त्या दिवशी मेसेज मध्ये एवढ्या आई खुश झाल्यात, असं एन्करेज झाल्यात, म्हणल्या सिस्टर एनर्जी बूस्टर मिळाली हो आम्हाला. म्हटलं देवाच्या मुलांचा कधी वाईट होणार नाही. जे कोणी देवावर विश्वासले लोक आहेत त्याच्या मुलांचा कधीही वाईट होणार नाही, काय पण होऊ दे. ते पप्पा काय म्हणले, अकाली मरण्यासाठी, नाशासाठी आमच्या मुलांना देवाने जगामध्ये आणलेले नाहीये. सो देवाची एक मोठी योजना आहे, प्लॅन आहे आपल्यासाठी. म्हणून कन्फर्मेशन आम्हाला पाहिजे या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर कात्रीने माझं कल्याण करणार. पण आता प्रॉब्लेम कुठे आहे माहित आहे? याकोब 4:1 वाचा. जेम्स 4:1. याकोब 4:1. याकोब 4:1. हा. तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात त्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? लक्षपूर्वक हे वचन आहे का? याकोब 4:1. हा. तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्यामध्ये लढाई आणि भांडण कशातून उत्पन्न होतात? उत्पन्न म्हणजे जन्म घेतात, स्टार्ट कशी होते? हा. तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? हालेलुया. आमच्या आत वासना जगत आहे, वासना लढाई करत आहे. त्या वासनेमुळे आम्ही काय करतो? लढाई माइंड मध्ये. आता बघा, माणूस व्यवस्थित बसलेला असतात, इकडं किती युद्ध सुरू असते माहिती आहे? होतो की नाही? होतो की नाही? बाहेरून आम्ही व्यवस्थित असतो, बसलेला असतो, बोलत असतो, खात असतो, पीत असतो, सगळं करत असतो, पण डोक्यामध्ये ना असलं वार सुरू असते, अशी लढाई सुरू असते. इथंच असतो आम्ही, कुठं कुठं फिरत असतो, असं झालं असेल, तसं झालं असेल, हे झालं असेल. होतं की नाही? होतं की नाही? काय म्हणते? युद्ध कुठं सुरू आहे? बॅटल कुठं सुरू आहे? माइंड मध्ये सुरू आहे. लय मोठं काय करण्याची गरज नाही. आणि माणूस जे विचार करतो त्याप्रमाणे तो वागतो, त्याप्रमाणे तो बोलतो. तर आम्ही चांगला विचार करूया, या जिवंताच्या भूमीवर कात्रीने माझं कल्याणच होणार. जेव्हा तुम्ही हे विचार करणार, तुमच्या पावलांवर त्याप्रमाणे तुमच्या लाईफ मध्ये घडत जाणार. जसं परमेश्वरने म्हटलंय, माझं वाग्दंड ऐकून वळा. कठीण मन करू नका दे बापाकडे. कुणी कठीण मन करू नका. कठीणपणा केले की आमचाच नाश आहे.
स्पष्टपणे म्हणतात, माझं वागणं म्हणजे मी जे तुम्हाला बोलत आहे, बोध करत आहे. डिसिप्लिन व्हेरी इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. हालेलुया. इम्पॉर्टंट आहे ना लाईफ मध्ये डिसिप्लिन. जेव्हा एखाद्या व्यक्ती आम्ही चुकतात तर आम्हाला सांगतात, त्याकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. काय बोलायला, कसलं बडबडायला, हे परमेश्वराचं वाग्दान आहे. जेव्हा देव आमच्याशी बोलत त्याकडे आम्ही बघून वळकून आम्ही थांबून ऐकलो, देव म्हणा अभिषेक करणारे या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने आमचं कल्याण करणार. जो शब्द आहे तो आमच्यामध्ये वास करणार, आम्ही धन्यच होणार, आमचं वाईट होणार नाही. पण आम्ही कुणाच्या मागे लागलेलं आहे आज? ते लोक मागतात पण मिळत नाही. हॅलो हालेलुया. याकोब पहिला अध्याय त्यामध्ये 5 पासून वाचूया. जेम्स 1, 5 and 6 वाचूया. वाचा 5 पासून थोडं वचन वाचूया. याकोब 1:5 पासून. हा. जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल येस तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. हालेलुया. तुमच्यामध्ये कुणी जरी ज्ञानानं होणे असेल त्याने देवाकडे मागावा. मी रोज प्रार्थना करतो, डॅडी फिल मी विथ युअर विस्डम. मी रोज प्रयत्न करतो, रोज. भरपूर लोक जे मला भेटतात ते लोक हेच म्हणतात, सिस्टर व्हॉट अ विस्डम यू हॅव. तर मी हे शिकलेली नाहीये जास्त. 19 वर्षात लग्न झालं, काय डिग्री असेल? डिग्री आहेत, 3 पिल्ल्या माझे, 3 मुलं आहेत माझी. पटापट पटापट जन्माला घातलं. ही डिग्री थोडं बंद कर. रिअली माझ लाईफ आहे. 19 वर्ष संपलं, 15 दिवसात लग्न झालं. बरोबर बरोबर. 29 मेला माझा बर्थडे, 14 जूनला वेडिंग अॅनिव्हर्सरी. झालं 19 संपलं, कंप्लीट झालं आणि लग्न झालं. बघता बघता विदिन 1 year एक बेबी झाली. अनेक वर्षामध्ये अजून एक झालं. 3 वर्षात 4 वर्षात 3 बेबी. ही डिग्री माझ्याकडे आहे. बारीक होतो, नाजूक होतो, मेलो नाही. आहे की नाही? डिग्रीच आहे ना. हा डिग्रीच आहे ना. सिझर नाही. काय सिस्टर बोलायला मला खरं आहे, काहीच नाही. पण जे मी बाबाकडे बसून बाबाकडे मागतो, डॅडी गिव्ह मी अ विस्डम. तुझं ज्ञान तू मला दे, तुझं नॉलेज मला दे, तुझं अंडरस्टँडिंग मला दे. अशी देव मला चालवतात एवढा. आणि तसं पण नाही, आणि कडकपणा नाही, त्यामध्ये लव आणि कंपॅशन मधून मला गाईड करतात. रपाटा देऊन सगळ्यांना असं करतो सगळं म्हटलं काय केलं समोरच्या व्यक्ती. प्रेमानंच त्यांना व्यवस्थित बोलून त्यांना सांभाळण्याची कृपा देव आमच्याशी. म्हणून हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. देवाकडे मी जेणे ज्ञानाने होणे आहे त्याने देवाकडे मागावं. कधी कुणी तुम्ही ज्ञानासाठी प्रार्थना करता? परीक्षा म्हणून का नसतं? कोण करत नाही बायका लोकांनी? हालेलुया. ज्ञान व्हेरी इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये. ज्ञान म्हणा पाहिजे, प्रार्थना करा त्यासाठी. रोज प्रार्थना करायची. पुढं 6. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या कोचंबलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. हालेलुया. मागताना डाऊट धरून मागायचं नाही. मागायला लागलं मिळते की नाही काय माहिती. हालेलुया. मागायला लागलं मिळते की नाही काय माहित, असं नाही मागायचं. मी ज्यावेळी दानूमध्ये प्रेयरला गेलो होतो मीटिंगला, तर मला सांगितलं होतं ना, एक इन्सिडेंट झाला होता. मीटिंग झालं, मी येणार होतो. एक मुलगा पळत पळत आला. मीटिंग झाली, सेकंड डेचा कॉन्फरन्स, लई मोठा मीटिंग, दिवसभर टायर्ड. मी असं उभारलो होतं. पास्टर, ते लोक, भरपूर लोक होते, सगळे काहीतरी बोलत होते. एक मुलगा जाता जाता पटापट आला, असं आला मला, थँक्यू म्हटलं. त्याने त्याला मुलगा असं आला आणि म्हटलं थँक्यू. असं म्हटलं आणि गेला निघून. सगळे लोक बघायला कुणाला काही समजलं का थँक्यू म्हणायला लागला. परत आला, काहीतरी काम करत होता तो तिथं, आणि परत आला. तुम्हाला मी थँक्यू का म्हटलं माहित आहे? म्हटलं माहित नाही. मला म्हटलं माझं आयुष्यात आजपर्यंत कुणी रडवले नाहीत म्हटलं.
मी लहानपणापासून एवढा टक्कर देऊन एवढा कष्टातनं वाढलेला पोरगा आहे, मला कुणी रडवू शकत नाही, पण तुम्ही मला रडवला, संदेशामध्ये तुम्ही मला रडवला. हालेलुया. म्हटलं म्हणून थँक्यू. मी येताना त्याला माझा नंबर घेतला, सेव्ह केला आणि मला म्हटलं काय नाव म्हटलं माहिती आहे, थँक्यू. त्या मुलगीने मी जवळपास 1 ते 1.5 वर्ष रोज न चुकलेला गुड मॉर्निंग, गुड नाईट, मला 3 लेकरांना मी जसं पाठवत तसं मी त्याला पाठवायचे सगळं. मागच्या वर्षामध्ये त्याची आई कोणतरी आजारी होते, आजारपणामध्ये त्याला मी भरपूर मदत केलं. मी काही काम करत नाही, तुम्हाला माहित आहे, जे माझं आहे माझा बाबाच मला प्रोव्हाइड करतो तेच. पण त्याच्या मम्मीला खूप बरं नव्हतं म्हणून मला म्हटलं असं असं झालं, मम्मीला बरं नाही, ऍडमिट केले, हे केले ते केले, गरीब एवढं पैसे पाठवले दिले. जेवढं होतं नव्हतं माझं कॅपॅसिटीच्या पलीकडे मी त्या एका क्षणाला 7,000 रुपये उचलून दिले त्याला. 7,000 रुपये. मी काय माझी एवढं हे नाही आहे, मला कमी नाही आहे पण मी जास्त पण नाही आहे, मला जेवढं पाहिजे तेवढं आहे. 7,000 पूर्ण मी असे घेऊन त्याला दिले. परत दुसऱ्या दिवशी परत म्हणतो आणि मला पैसे पाहिजे, मला हे पाहिजे, मला काय पण करा, काय पण करा. म्हणाला बाबा काय करू. शेवटी जे मी प्रेयर करत होतो मला ते नाही चांगलं वाटलं नाही. आई आजारी होती बरोबर आहे, त्याच्या नावाने हे काय दुसरं चाललंय. तेव्हापासून मी हळूहळू हळूहळू जरासा मागे येत होतो. ते मी रोजचा मेसेज पाठवून सगळं मी बंद केलं, मला आवडलं नाही. कारण मी त्याला खूप समजावून सांगितलं, जवान मुलगा आहे, 21 वर्षाचा पोरगा, 21 ते 25 वर्षाचा पोरगा. म्हटलं आरामात काम कर, हट्टाकट्टा आर्टिस्ट आहे तो, पेंटर. मला म्हटला तुम्ही परत कधी येणार इकडं, सुरुवातीला तुम्ही परत कधी येणार, तुला माहित नाही रे बाबा कधी येणार. म्हटलं एक दिवस तुम्ही थांबला ना तुमचं मी पेंटिंग काढणार. म्हटलं थँक्यू. म्हटलं बघूया. एवढं त्याच्यामध्ये कला आहे हातामध्ये, पण तो काही काम करत होता. मला त्याचं एवढं वाईट वाटायचा. मी शेवटी त्याला समजावून सांगितलं कुठंतरी काम कर. नाही माझा योग्य रीतीचं काम मला भेटत नाही आहे, काम भेटलं की खूप लांब आहे, पगार कमी आहे, जाण्यामध्ये हे जाते. मी सोडून दिलं त्याला. आज अचानक दुपारी त्याचा मेसेज आला मला, मॅम मला सांगा ना तुम्ही मला किती पैसे दिले. एक वेळा 7 दिलो, त्याच्या आधी 3 दिलो, बहिणीचे लग्न होतं तेव्हा उचलून दिलो न मागता. सुरुवातीला न मागता बहिणीचं लग्न होतं, अरे बाळ मला माहिती तुझं काम नाही, धंदा नाही, गरीब आहे, पैसे दिले. म्हटलं जा काहीतरी खर्च कर. आणि एक्झॅक्टली त्यांना पैशाची गरज होता. त्या पैसे त्याने लग्न केलं, थोडंसं दिलं, मी त्याच्या इम्पॉर्टंट मेन गोष्टीला पाहिजे होतं ते पैसे वापरले. मला म्हणाला किती मॅम द्यायचे मला सांगा पैसे. मला मी तर म्हटलं काय कुठला पैसे विचारायलास. तर म्हटलं नाही तुमच्याकडे मी घेतलं ना ते सगळं पैसे मला सांगा. म्हटलं अरे बाबा म्हटलं मी परत घेण्याच्या उद्देशाने दिलेले नाही आहे, म्हटलं मी हेल्प म्हणून केलेलं नाही मॅम आता मी काम. त्यानंतर मी 2-3 टाईम मी मेसेज केला. मला जाणवला की तो दुःखी आहे, मी बोलत नाही म्हणून त्याच्याशी मी बोलत नाही. मी तुम्हाला म्हटलं ना माझी पनिशमेंट हेच असतं, मी कुणाला हट्टपट्ट म्हणत नाही, काय बोलत नाही, जवळ घेत नाही, बोलत नाही. ही माझी शिक्षा लोकांना. कारण मी इकडे घेणारी बाई आहे सगळ्यांना. जेव्हा लांबून तांबा म्हणला का तिथंच तिथं पंक्चर होते. हालेलुया. शिक्षा करण्याची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. मी तोंडाने वाईट कुणाला बोलत नाही, हट्टपट्ट म्हणत नाही, मारत नाही, काय करत नाही. शब्द येतो नो नो नो. इकडे घ्यायचं जरा तांबवले ऑटोमॅटिक पंक्चर होतात. त्याला समजलं की मला म्हटलं मॅम आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. त्याला चांगलं सगळं भाषा इंग्लिश तर इतकं छान बोलतो सगळं. मग त्याला मी सांगितलं मी पूर्ण मेस्ट बाळ मला तुझ्याबद्दल काही वाईट नाही रे. म्हटलं ते पैसा मी माझं बाळासारखं म्हणून मी तुला मी हेल्प केलं, मला परत घेण्याची काय नाही आहे. पण मला तुझं वाईट वाटतं की तू काम धंदा करत नाहीस. म्हटलं हे मला माहिती आहे. म्हटलं नंतर मी बघतो मी कामाला लागलो, सो मला तुमचा पैसे तुम्हाला द्यायचे म्हणून विचारलं. म्हटलं देवाला ग्लोरी म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं, आनंदी राहा. मी देण्याच्या उद्देशाने पैसे घेतलेले नाही आहे. हालेलुया. हालेलुया. जीवनामध्ये आम्हाला माहित पाहिजे की आम्ही जे करतो जे मागतो आम्हाला मिळणारच. मागताना डबल मिळणे मी कधी मागू नये. येशू आहे जीवनामध्ये, येशू काम करतो हे पण आम्हाला माहिती आहे, पण आम्ही मागणार नाही. मागणे तरी डाऊट आहे हे मागायला मिळते की नाही काय माहिती. मी एवढंसं एक असं मिळणार मला. मी म्हटलं ना माझं जीवनात साक्ष बघा, मी दुसरं काही सांगत नाही. माझी बुक लॉकडाऊन लवकर तुम्हाला मिळेल.
दिलेले पब्लिश करण्यासाठी, चालले जरासं काम इकडं तिकडं. माझं साक्षीचं पुस्तक 2003 मध्ये पब्लिश केलं होतं. त्याचं एक कॉपी देवाच्या कृपेने मला भेटली. हे पण एक चमत्कार आहे. जे माझ्याकडे होतं मी लोकांना वाचायला दिलेलं ते वाचून त्या लोकांनी इकडून तिकडं तिकडून इकडं कुठेतरी मिस झाले. पण एका मुलगीने मला 15 दिवसाआधी 8-10 दिवसाआधी मला एका मुलगीने म्हटली की आंटी तुमच्याकडे ते कॉपी ते तुमच्या साक्षीचं पुस्तक आहे नावासकट. माझं बुकचं नाव आहे ख्रिस्ता माझे जीवन एक नवी आशा. माझं पुस्तकाचे नाव 2003 मध्ये पब्लिश केलं होतं. ख्रिस्तामध्ये माझं जीवन एक नवी आशा. हालेलुया. आणि त्या पुस्तक ती म्हटलं आंटी ती कॉपी तुमच्याकडे आहे का हो? म्हटलं नाही रे बाळ. म्हटलं एकच होतं ते पण गुन्हे घेतले आणि गेलं. तर पवित्र आत्मा इमिडिएटली मला म्हटलं त्याला विचार तुझ्याकडे आहे का? म्हणतो ना म्हणून बाबाला ऐका. तुम्ही मला म्हणता पुस्तक आहे का? मी तुम्हालाच विचार तर काय होईल हो? समजले का? तुम्ही मला म्हणता सिस्टर जेवण आहे का? आणि मी येऊन तुम्हाला म्हटलं जेवण आहे का तुमच्या घरात? मी बाई काय मी आता यांना मागायला लागले आणि मला मागायला लागले म्हणणार की नाही? ती मुलगी मला विचारलं इन्स्टंट मी त्याला म्हटलं तुझ्याकडे आहे का? ती मेसेज नाही बघितली. मग नंतर म्हटलं सॉरी आंटी खूप वेळेला बघितलं मेसेज आहे व एक कॉपी माझ्याकडे मी सांभाळून ठेवतो. वा काय पवित्रात नाही म्हणून म्हणतात ना आत्म्यानं बरं यासाठी. आणि ऐका कन्फ्युज व्हायचं नाही. देव बाबा बोलायलात ना कन्फ्युज व्हायचं नाही लगेच करायचं. मी काय नाही त्याला विचारलं तर मागच्या मंगळवारी सोडतं गडबडीत त्या पोरगेला त्याला लक्षात मध्ये पोरगेला पाठवले ते. तर पोरगा येऊन देऊन गेला. ते पुस्तक मी बघितलं हाय तशी त्याला मस्त पेपर कवर घालून ठेवल्यात कबोर्ड मध्ये म्हणतात. आणि रोज वाचत होते दर अधूनमधून सारखं आम्ही ते पुस्तक वाचायचं. आम्ही वी आर ब्लेस्ड. विदर्भी लोक त्याची दोन्ही मुलं ते पुस्तक वाचून तारण झालं. कॅन यू इमॅजिन? 2003 मधलं बुक आता 23 इयर्स झालं. काय लोक जन्मले पण होते नाही काय लोक आहे ते जन्मले पण होते. तेव्हाचं ते पुस्तक त्यांनी एवढी सांभाळून ठेवले. म्हणून तुला देवाच्या आत्म्याला ऐका. माझं वाग्दंड ऐकून तुम्ही वळला तर मी तुमचं कल्याण करेन. डाऊट ठेवू नका मनामध्ये होईल की नाही कसं होईल काय होईल. कारण द्विबुद्धीने मागणाऱ्यांना कधी देव काही देत नाही. डबल माइंड नको. काल पण एका मुलगीचा फोन आला बॉम्बे मधून. ती मला काय म्हणते माहितीये सिस्टर मी लई डिस्टर्ब आहे. म्हटलं काय झालं बाळ? अनमॅरिड मुलगी आहे. म्हटलं काय झालं बाळ? मला समजत नाही मी देवाकडे काय मागू. इथं बसलेल्यांचं पण ही परिस्थिती आहे. मला समजत नाही मी देवाकडे काय मागू कशासाठी प्रार्थना करू. हाय की नाही? इथं पण तुम्ही लोक गोंधळात. नेमकं कशासाठी मी प्रार्थना करू माझ्या जीवनात मला काय पाहिजे? कन्फ्युजन. ती म्हटलं असं माझा प्रॉब्लेम आहे. म्हटलं हीच तरी चुकीचं गोष्ट आहे. लक्षात घ्या प्रार्थना वेगवेगळ्या प्रकाराची आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला सांगणार आहे. सांगू? प्रार्थना वेगवेगळ्या प्रकाराची आहे. प्रार्थनामध्ये आता बघा जस्ट मागण्याने प्रार्थना करणे सोडून देणे वेगळं आहे. जसं आपण नॉर्मली प्रेयर करतो आणि सोडून देतो ते घडते. समजलं ना? रोजचा मी जसं प्रेयर करतो नॉर्मली प्रेयर करतो आणि आम्ही विसरून जातो आणि सोडून देतो. हा एक नॉर्मल प्रेयर आहे. दुसरी प्रेयर चिकाटीची प्रार्थना जिद्दीची प्रार्थना. हॅलो हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. समजलं? चिकाट्याची म्हणजे असं ना जिद्द द्यायलाच पाहिजे. तू काय पण करायला. मी कधी कधी देवबापाकडे म्हणतो देवा पहिलं किती छान होतं. अक्कल नव्हती काय पण ते पडायचं म्हणजे पडायलाच पाहिजे अशी प्रार्थना होती माझी. आता ही बल काळी पड म्हणजे किती चुकीचं आहे. आता तेव्हा नाही ते पडायचंच आणि पडायचं अशी प्रार्थना होती सुरुवातीला. समजले का? हॅलो सुरुवातीला बुद्धी कमी विश्वास जास्त असतो. काय पाहिजे पण मागणं असंच होते ते पप्पा असंच होते. आता जाता जाता मी आज पण त्यामध्ये आहे. आज पण मी त्यामध्ये आहे. जाता जसं बघून काहीतरी म्हटलं ना ते होते. जाता जाता पडू दे पडते. आज पण होते तसं नाही असं नाही.
कुणाला पण असं काय पण बोला, मला भीती वाटते. खरं खरं सांगतो, मला बऱ्याच पण भीती वाटते. लोकांसमोर जायला पण भरपूर वेळा भीती वाटते. बुडून पडत असत कुठं पण. घमंडीला बोलत नाही, शॉक लागल्यासारखं होते, काहीतरी होत असते. अशी विश्वास होता की जाता जाता म्हणतात पडायचं. पण आता एवढी बुद्धी आली, एवढ्या काय काय गोष्टी आपल्यामध्ये आल्या, म्हणतं नाही 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 देवा, लाईट पडले की कसं होईल, नको देवा पडायला नको. पण चिकाटाची प्रार्थना हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जिद्दीची प्रार्थना, मला अमुक गोष्टी पाहिजे ते मिळोपर्यंत मी तुला सोडणार नाही. हॅलो, कॉम्प्रोमाइज नाही करणे का, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. आता ह्यामध्ये पण काय होतं, स्पिरिच्युअल मध्ये मॅच्युरिटी आली, काय माहिती देवा तुझी आहे की नाही, मी माझं मागवलं की काय माहित, देवा तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. हॅलो, चिकटाची प्रार्थनेमध्ये काय झालं? पण सुरुवातीला असं नव्हतं. मी म्हटलं ना, ब्रदरांचा तारणासाठी मी बसता, उडता, झोपता, निसता, चालता मागायची, माझा नवऱ्याचं तारण कर. काही बघायची नाही दुसरं. मी काही विचार केला, माझं तारण कर. आणि तारण नुसतं सेवक कर बनव, एकदम काय बनव, सेवक बनव. 3 छोटे छोटे पिल्ल्या होली क्रॉस आणि झेबेमध्ये शिकणारे मुलं, एवढं मागायच्या दिवसांमध्ये मी काय प्रार्थना करतो, नवऱ्याचा काम पण नको, तारण पण व्हायला पाहिजे आणि सेवा व्हायला पाहिजे. करेल का वार्ता कोण? तुम्ही कराल का असा, माझा नवरा काम धंदा सोडू दे, देवाची सेवा करू दे, कोण करणार काय तुम्ही? ही माझी प्रार्थना होती, देव बाप्पा त्यांनी तुझी सेवा करायलात. तुझी बिझनेसमॅन, नंतर तरी बिझनेसमॅन झाले, प्रार्थना काय सेवा करायला पाहिजे. स्वतःची बिझनेस होता, 4 व्हीलर स्पेअर पार्टची. अशी प्रार्थना, चिकाटाची प्रार्थना, नाही देवा यांना तू वाचव. अहो विचार करा, 1 वर्ष 3 महिने त्याचं तारण झालं. तुमच्या घरांमध्ये वर्षानुवर्ष तुम्ही प्रार्थना करता, किती तारण झालं हो तुमच्या लोकांचं? एक कट्टर पुजारी सारखं राहिलेला माणूस. आज पण गुंड दिसतात ना, मी बोलतो सारखं ते, काय बोलते काय बोलते, मी त्यांना आज पण म्हणतो, ते गुंड गेलं, प्रभूमधला गुंड आले, आज ख्रिस्तातला गुंड, ते शब्द, तेच दादागिरी, तेच मी सारखं म्हणत असते. असला व्यक्ती बदलण्याचं कोणी इमॅजिन करू शकतात का? मी नवीन, मी स्ट्रॉंग बिलीव्हर, अनुभव घेतलेले काय नव्हतं. छोटी 27 इयर्सची मी होते. किती? 27 इयर्सची मी होतो जेव्हा मी येशूला स्वीकारतो. 27 वर्षाची. त्या वयामध्ये माझा हा जिद्दीचा प्रार्थना, चिकाटाची प्रार्थना होती. रात्री झोपले तर माझा हात असा बांधलेला, सुखात होतो हो, काय कमी नव्हतं, सांगतो परत, काय कमी नव्हतं, लक्झरियस लाईफ मध्ये होतो. पण जेव्हा बाबाने बोलवली, ही माझी प्रार्थना, माझा नवऱ्याला वाच, माझा नवऱ्याला वाच. एक छोटं एक्झाम्पल चिकाटाची प्रार्थनेसाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. लूक शुभवर्तमान 18 अध्याय. समजा मी सगळ्यांना प्रश्नाला तुमचे उत्तर मिळाले का? जसं मोदी लोकांसमोर दिल की बात म्हणून बोलतात, तसं देवबाबा तुमच्याशी बोलायला जात. हालेलुया. समजायला सगळ्यांना? उत्तर मिळाले का तुमच्या प्रश्नांना? वाचा लूक शुभवर्तमान 18 अध्याय 1%. लूक 18:1-2 पुढं वाचा. लूक 18:1 पुढे. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी, येस, व खचू नये, येस, याविषयी त्यांनी त्यांना एक दाखला सांगितला. कशासाठी सांगितलं दाखला? ये सर्वदा प्रार्थना करावी, कधी खचू नये. आता काय मागितले, काय मिळालं नाही, आता बघू काय होते, नाही. सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये म्हणून देशने सांगितलेला हा दाखला. पुढे. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की
माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. हालेलुया. एका नगरात एक न्यायाधीश होता. तो फार वाईट होता. ना तो माणसाला किंमत देत होता, माणसाला रिस्पेक्ट देत होता, ना देवाला भीत होता. विचार करा काय माणूस असेल. देवाची पण भीती नाही आणि माणसाची किंमत नाही. तो एवढा बिघडलेला माणूस. त्या माणसाकडे एक विधवा बाईची केस होता. पुढे वाचा. पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसालाही जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करेन. एक मिनिट. त्या कठीण माणसाकडे का विधवा बाईची केस होता. ही बाई मात्र त्याला सोडायची नाही. रोज जायचे, माझे केस बघा, माझे केस बघा. ती तकायची नाही, ती दमायची नाही. रोज त्या माणसाला भेटायला आणि सांगायला रोज जायची. रोज त्यांच्याकडे जायला, रोज म्हणायची माझे केस बघा, माझे केस बघा, माझे केस बघा. तो तखला, तो दमला. म्हटलं काय बाई आहे. बाबी काय सांगते. तो माणसांना जुमानत नव्हता आणि देवाला घाबरत नव्हता. असला बेकार माणूस, असला वाईट माणूस. पण ही बाई पुन्हा पुन्हा जाऊन त्याला त्रास देऊ लागली, त्याला विचारू लागले, त्याला हे करू लागले. शेवटी हा माणूस फेडअप झाला आणि म्हटला, पुढे काय म्हटलं बघा. तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करेन. हालेलुया. मी माणसाला भीत नाही, मी देवाला जुमत नाही, पण ही सारखं पिडली की मला काय बाई आहे की काही कसली पिडली बघा. बाबा एकदा जाऊ दे. हालेलुया. आता डायरेक्ट पोलीस बाबा काहीतरी सांगितलं सांगतो. ही प्रार्थनेसाठी आम्ही चिकटपणे प्रार्थना करून हे मिळवून घ्यायला पाहिजे. समजले की ही बाई काय केली, पुन्हा पुन्हा जाऊन त्या माणसाला पिडू लागले म्हणून त्याला मिळालं. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास देणारे जेव्हा पीडत असतात, अजिबात त्यांचा ऐकायचं नाही. ओ गॉड, पवित्र आत्मा बोलले आता मला. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही आमच्यासाठी जे मागतो देवाकडं, क्लिअर झालं नाही भरपूर लोकांना. ते काय म्हणाला, विधवा तो माणूस वाईट होता. ओके, तरी पण ही याला काय पाहिजे होता, न्याय निवाडा पाहिजे होता. आपले केस तुम्ही सॉल्व करून द्या. यासाठी ती सारखं जायचे, चिकाटाने मागं लागायचे. तो माणूस सारखं मागं लागले बघा, म्हणून एकदा निकाल लावला. पण तुम्हाला त्रास देणारे लोक तुमच्या मागे सारखं लागतात म्हणून तुम्ही त्यांना निकाल देऊ नका. आता क्लिअर झाले. छोटे एक्झाम्पल. सॅमसन डेलीला. सॅमसन माहिती आहे ना. सॅमसन कसा होता, तो नाझरीन होता. देवाने त्याच्या मम्मीच्या पोटामध्ये पडण्यापूर्वी देवदूताला पाठवून दर्शन देऊन म्हटले, बाई तुझ्या पोटामध्ये जो बाळ आहे तो नाझरीन आहे, नाझरीत आहे. मग तुला केस कधी कट करायचं नाही, डोक्यावर वस्त्रा फिरवायचं नाही. तो देवासाठी सोडलेला आहे. तो कधी द्राक्षरस वगैरे असं काही त्याला द्यायचं नाही. पोटात असताना तू पण प्यायची नाही, त्या बाळाला पण कधी द्यायचं नाही. असं म्हणतो बाळ सेपरेट केलेला बाळ होता. बाळाला बाळ लई दंगा केला माहिती आहे ना. नुसतं लफडेबाज होता, नुसतं लफडेबाज. कुणाला पण बघितलं की त्याच्यावर प्रेम करायचं. ही मला पाहिजे, मला आवडली, ते झालं त्याला सोडायचं दुसरीकडे, हे जसे मला लग्न करायचंय, ही मला पाहिजे, असलं तो लफडेबाज होता. पण जे लफडेबाज होते त्याच्यात त्याचा नाच झाला, त्याचा वाईट झाला त्याच्यातच. शेवटी तो एवढा सामर्थ्याने असं लोकांना मारायचं, पिल्लर असं बांधलेलं सगळं उपसून काढायचं, लय काय काय करायचं. त्यावेळेला मग त्यांनी काय केले, लोक बघायचे याला एवढं शक्ती कुठून यायला लागली, एवढं सामर्थ्याला कुठून यायला लागली. कुणी पण आले ना, सैन्याने लोक आले की असा पिल्लर असं असते की नाही, ते पिल्लर उपसून पिल्लरला मारायचं सगळ्या लोकांना. लोक घाबरले, याला एवढं शक्ती कुठून यायला लागले, एवढं सामर्थ कुठून यायला लागले. मग डेलीलाच्या लॉ मध्ये पडला. डेलीला सगळ्यात मोठी हिरोईन. मग ह्याच्या नादात पडल्यानंतर तो एवढा वेड्या झाला त्याच्यामध्ये. मग ते म्हणायचे, तुम्ही माझं प्रेमच करत नाही, तुम्ही
माझ्यावर जीव नाही तुमचं, खोटं बोलता तुम्ही, उगाच काहीतरी सांगता, असं काहीतरी नाटक करायचं. तुमचं शक्ती कशात आहे मला सांगा की. ह्यो म्हणायचा मला असं दोरी आणून बांधली ना तर तुम्ही ना माझी शक्ती जाते असं म्हणायचं. मग लगेच काय लोकांनी ह्याला पैसे देऊन विकत घेतले होते या बाईला की ह्याला मारण्यासाठी. मग हे काय करायची ती बाई लगेच मग तिथे जाऊन त्यांना सांगायची सॅमसनने मला सांगितलं दोरीने बांधले की तो त्याच्या शक्ती जाईल. मग रात्री ह्यो बिचारा आराम याच्या बरोबर असायचा आणि लोक यायचे त्याला दोरीने बांधायचे. त्यांना म्हटलं आता संपलायचं शक्ती, तू 1 मिनिटात देवाचा आत्म्याने बरं जरा सगळं तोडायचं नाही उठायचं. आणि ते लोक जायचे त्याला ओरडून काय बाई एक आम्हाला कशाला बोलवतेस, खोटं बोलतेस की आम्हाला म्हणून. ते गेला मग परत हिरडायची नाटक करायची तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, उगाचच तुम्ही बोलता बघा. करतात की नाही असं, करतात की नाही. हॅलो तुम्ही ते चांगले तुम्ही करा तर तुम्ही माझे आहे ना, मी कधी केलं नाही असं, तुम्ही पण करता हा. पण हे असं करतात तुमचा माझ्यावर जीवच नाही बघा म्हणून तुम्ही खोटं बोलला बघा. असं तसं बोलले काय नाही बाबा, दुसरं काहीतरी सांगितले तुम्ही ना, मला असं केलं ना. शेवटी ती असं कंटाळ आणली सॅमसनला, तो थकून जसं ही विधवा पुन्हा पुन्हा जाऊन वरवर केस माझे निकाला म्हणलं की तो थकून कंटाळून माझं जीवास मारे शिर्डी सांगली बाई म्हणून त्याने निकाल लावली. तसं ह्याला कंटाळून त्या बाईला सॅमसनने काय म्हटलं काय नाही बाई माझ्या डोक्यात बसताना फिरवल्यानं एकदा फिरवलं की माझी शक्ती गेली. कंटाळून सांगितला माझ्या लेकरांनो तुम्हाला कुणीही त्रास देत असेल असं कोणालाही आपलं सिक्रेट सांगू नका. ओके. कंटाळून कंटाळून मला काय करू बाबा एवढा त्रास द्यायला जाऊ तिकडं नाही नाही यांना जाऊ द्या नाही, असल्या लोकांना जाऊ दे करायचं नाही. हा आपण जाऊ दे कर त्याच्यापासून जायचंच नाही तसं लोकांकडं. तेरा दर मेरा इधर. ओके. दिशाच बदलायचं आपला, नाही राहायचं तसं लोकांबरोबर. पण इथं ह्या विधवेची केस त्या अधिकारीने व्यवस्थित हँडल केला आणि म्हणतात कंटाळाला बाई जा 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 तिकडे जा 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 तिकडे इथं निकाल लावतोस तुझे केस म्हणून निकाल लावते वाचा पुढे. नाही तर ती नेहमी मला अगदी रंजली सांग सारखे होती निकाल लावा की रोज दारात बाई कर्ज बाजार असल्यासारखं. हा रोज माझे केस लावा की माझे केस बघा की. याला राग यायचा कारण ह्यो माणसाला जुमान नव्हतं, देवाची भीती नव्हती, त्याला राग चिडचिड चिडचिड व्हायचा. हा चिकाटाची प्रार्थना. जसं ते विधवेने ते माणसांची मागे सतत लागायची माझे केसाचा निकाल लावा. तुम्ही बाबाला जरा म्हणा बाबा माझे केस निकाल लाव. हॅलो ज्यांना डॉक्टर व्हायचं डॉक्टर होण्यासाठी, ज्यांना बिझनेसमॅन बिझनेसमॅन होण्यासाठी किंवा मॅन होण्यासाठी, जे तुमच्या जीवनात तुम्हाला पाहिजे मागा देवाकडं. चिकाटांना बघा ही आमच्या ॲबिलिटीवर नाहीये, आमच्या ह्याच्यावर काही डिपेंड नाही, देवावर डिपेंड आहे. पण एक देवाची कृपा कुणी व्यर्थ घालवायचं नाहीये. लय लोक देवाची कृपा म्हणून अभ्यासच करत नाही. हा देवाची कृपा म्हणून फॅमिलीमध्ये प्लॅनिंगच करत नाही असं नाही. सगळं काही सिस्टमॅटिक पाहिजे, बसून बिसून नाही. देवाने दिलेल्या ज्ञानाचा आम्ही योग्य रीतीने उपयोग केले पाहिजे. समजलं ना. चिकाटाची प्रार्थना हाय, जिद्दीची प्रार्थना मला पाहिजे. मी म्हणतो ना काय पण होऊ दे माझं नवऱ्याचं तारण व्हायला पाहिजे, झालं तारण. आता पुढं मी ते प्रेयर करणार नाही, ते चिकाटाची प्रार्थना संपली. आता दुसरी प्रार्थना उपवासाची प्रार्थना. उपवास प्रार्थना प्रार्थना जीवनामध्ये फार महत्वाची आहे, फार महत्वाची आहे. उपवास प्रार्थना कशी केली पाहिजे भरपूर लोकांना माहित नाहीये. तुम्हाला माहित आहे? काही लोकांना मी शिकवलं. तुम्हाला माहित आहे का उपवास प्रार्थना कशी करायची? माहित आहे का फास्टिंग प्रेयर कशी करायची? काय नाही, शुक्रवार आहे आज फास्टिंग करायचं केलं, मंगळवार आहे फास्टिंग प्रेयर करायचं केलं, खिचडी खाल्ली, टमाटर खाल्ली, कांदा खाल्ली, फळं खाल्ली, ज्यूस पिली. नाही नाही नाही. मी अशी उपवास करायची रेग्युलर. मला आठवड्यातून माझा उपवास असायचा. सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार काय माझा ते मिनिस्टर काय नव्हतं. आठवड्याभर माझा उपवास असायचा. त्याची अलावा वर्षातून 2 वेळा
21 दिवसाचा उपवास असायचा, एक वेळा 40 डेजचा उपवास असायचा वर्षातून. दिवस रात्र फास्टिंग प्रेयर. उपवास म्हणून धरायचं आणि गाव हिंडत बसायचं नाही. हॅलो, उपवास नावासाठी नाही नाही नाही. उपवास आणि प्रार्थनेमध्ये पूर्ण देवाच्या सानिध्यामध्ये पाहिजे. जे लोक उपवास आहे म्हणून गावभर फिरतात तेवढं भूत तुमच्या शिरतात. बी केअरफुल. समजायला मी काय बोलतो? जेव्हा आम्ही देवासाठी, कारण का जेव्हा तुम्ही ठरवता आज माझं फास्टिंग आहे, तुमचा आतला माणूस उघडलेला आहे देवासाठी. कुठं शिकवलं नसणार तुम्हाला हे पॉइंट, पण मी देवाच्या आत्मा म्हणतो ना. बाबा म्हटलंय आज महिने वाला सप्र सभा. हालेलुया. जो आत्मा आपला आहे उपवासा दिवशी ते उघडलेला असतो, त्यावेळी त्याला देव पाहिजे असतो. तुम्ही देव उपास आहे म्हणून इकडं गेले तिकडं गेले, इकडं बसले, 4 बायका बडबडायला, 4 लोक बडबडायला, घरात काय झालं, गोंधळात काय झालं. आणि काय लोकांना ना दिवसभर उपास करायची सवय आहे. कधीपासून? सकाळपासून रात्रीपर्यंत उपास करायचा सवय आहे. प्रार्थना किती करता? सोडता ना जरा. काय लोक ताटावर दिवसभर उपास केले, देवा अन्न दिला, थँक्यू, आमेन. काय प्रार्थना केली की प्रार्थना? कुठे केला? ताटावर. त्याला उपास प्रार्थना म्हणत नाही. उपवास प्रार्थना करताना आपल्या घरामध्ये तुम्ही आणि देव कसं जमेल तसं करायचं. आता तेव्हा मी करताना मला एवढं मॅच्युरिटी नव्हती, पण आता मला माहिती आहे उपवास प्रार्थना कसं करायचं. दिवसभर उपास पण फिरत बसायचं नाही, जीवाला त्रास करून घ्यायचा नाही, अजिबात नाही. सकाळी आपण एनर्जेटिक असतो, दिवस उपास, संध्याकाळी पंचर. संध्याकाळी वेळ मिळाली जरा प्रार्थना करतो, बसल्यापासून आमटीचं वास येत असणार, कोणतरी काहीतरी करत असणार. आणि नेमकं कधी नाही तर शेजारी बिजारी करणार. हा, तुमच्या घरातल्या शेजारचा वास येणार. उपवास प्रार्थना करताना जेवढं तुम्हाला जमेल तेवढं, पण 2-3 तास कंटिन्यू देवाबरोबर बसा. आणि प्रार्थना कशी करायची? उपवास म्हणजे लक्की नाहीये किंवा लॉटरी फेकल्यासारखा नाहीये. स्पेसिफिक एक उद्देशासाठी फास्टिंग अँड प्रेयर पाहिजे. हॅलो, मी आज उपवास प्रार्थना बसलो, काय करायला? असं 5 मिनिटाची प्रार्थना केली, उठलो, काय प्रार्थना केलीस माहित नाही. याला उपवास प्रार्थना म्हणत नाही. मी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार करायची. दररोज एक गोष्टीसाठी प्रार्थना करायची, फक्त त्यासाठी फास्टिंग करायची. समजायला? तसं एव्हरी सॅटर्डे मी माझ्या लेकरांसाठी फास्टिंग प्रेयर करायची. दर शनिवारी फक्त माझ्या लेकरांसाठी मी उपवास प्रार्थना करायची. स्तुती, माझं पर्सनल प्रेयर वेगळं. असं नाही की फास्टिंग प्रेयर म्हणजे आता वैयक्तिक प्रार्थना नाही आहे तिथं जाऊन बसले, नाही. रोजचं जे माझं रुटीन आहे प्रेयरचं ते असणार. पहाटे उठायची, प्रार्थना करायची, बायबल वाचायची, सगळं करायचे. पण जेव्हा फास्टिंग प्रेयरला मी बसायचे, माझ्या 3 लेकरांवर मी पहिला 1 अध्याय वाचायची, उघडायची, म्हणायची कशासाठी? माझ्या मुलगीसाठी, माझी मुलगी स्टेफीसाठी. देवा, स्टेफीसाठी मला वचन दे. त्याच्यामध्ये काय कमीपण आहे, कुठं मी काळजी घेतली पाहिजे, काय ब्लेसिंग्स आहेत, कुठं मी सावधगिरी बाळगली पाहिजे, त्याचं फ्युचर काय आहे. समजलं? तुम्ही करता असं कधी कोणी उपवास प्रार्थना? हॅलो, नुसतं माझा उपास आहे, उपास आहे, उपास, दिवसभर गुडगुडू गुडगुडू गुडू करत बसायचं, इकडे तिकडे फिरत बसायचं, हिंडत बसायचं, फिरत बसायचं. नाही 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 नाही. जेव्हा मी स्टेफीसाठी म्हणून बायबल उघडलं, त्या अध्यायामध्ये किती पण वचन असू दे, एक वचन त्यातलं वाचताना ते फक्त माझ्या लेकराला ठेवून मी बघायची, फक्त त्याच्यासाठी. मग त्यामध्ये मी नोट्स काढायची. असं नाही गुडगुड बसलो, उठलो, गेलो, पडलो नाही. मी खूप बिझी, अख्ख्या घरातली कामं करायची एकटी, सगळं कामं करून, मिनिस्ट्री करून मी करत होतो. पेपर आणि पेन असायचा. ही वचन असं बोलले, कुठं काय प्रिकॉशन द्यायला दे बाबा, कशासाठी प्रेयर केले पाहिजे, कुठं माझ्या लेकराला डेंजर आहे, कुठं सावधगिरी बाळगली पाहिजे, काय ब्लेसिंग्स आहेत फ्युचरसाठी, ते सगळं मी लिहून काढायचे. टायमिंग असायचा, डेट असायचा, सगळं.
मग ती प्रेयर करायची. झालं एकासाठी, मग दुसऱ्यासाठी, मग मुलग्यासाठी. ते बाबा माझं मुलग्यासाठी वचन दे, काय करू, याच्यामध्ये काय आहे? असं तिन्ही लेकरांसाठी प्रार्थना. आता एखादा एक अध्याय आम्ही काढतो, समजा एक कमीत कमी 20 वचन. किती प्रेयर पॉइंट आल्यात? 20 प्रेयर पॉइंट. कमीत कमी त्यामध्ये 10 प्रेयर पॉइंट तरी असणार, प्रिकॉशन्स असणार. अमुक अमुक गोष्टीपासून सावध, हे गोष्टी करायचं नाही, अमुक लोकांपासून सावधगिरी बाळग, फ्युचरचे ब्लेसिंग्स देणार, काय होणार. माझ्या लेकरासाठी मला माहिती आहे, माझा अर्नोल्ड जेवेस मध्ये शिकत होता, 1 नंबर वांड. तुम्हाला बोललो ना, लई वांड, लई दंगकोर, लई वांड. आणि सगळे चिडवायचे त्याला, सगळे म्हणायचे काय बोलू. आणि माझे दोन्ही मुली एकदम टॉपर्स होली क्रॉस मध्ये, दोन्ही पण टॉपर्स, दोघी 90+ 10th स्टँडर्ड मध्ये. तेव्हा बेस्ट आउट ऑफ 5 हे काय नव्हतं, कुठला क्लासेस नव्हतं, ट्युशन्स नव्हतं, काय नव्हतं. स्वतः अभ्यास करून दोन्ही लेकर 90+ काढले. मुलगा 2 नंबरचा, लई वांड, दंगखोर 1 नंबर. मग सगळे चिडवायच्या त्याला, अख्ख्या कांदामध्ये लोक, काय. आणि लई खुश व्हायचा ना, दोन्ही मुली इंजिनियर झाल्या, लगेच 21 इयर्सच्या जॉब मिळाला दोघींना, कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाल्यात, अभ्यास कम्प्लीट होण्यापूर्वी दोघींना पण जॉब मिळालं. मग ह्यो लय खुश, माझ्या बहिणी इंजिनियर झाल्यात, काम मिळालं. मग हे सगळ्यांना मग पाहुण्याने टोमणं मारायचे, बहिणींचं ते तुझं मग काय व्हायला लागले. शिकत होता तो शिकत होता. बसले एक दिवस ते पप्पाकडं, म्हटलं डॅडी सांगा माझ्या लेकरासाठी काय होणार, सांगा. एक प्रॉमिस वाटते पप्पाने दिले. भरपूर असतात रिपेंट करण्यासाठी, त्यांच्या जीवनात चुकीच्या गोष्टी दाखवतात. मी सतत रडायची, यासाठी मी पश्चाताप करायचे, मी रडून प्रार्थना मध्यस्थीची प्रार्थना, उपवास प्रार्थना इझी नाही आहे. तुम्ही नंतर वाचून बघा, नेहेमिया 9, दानियल 9, नेहेमिया 9 अध्याय, दानियल 9 अध्याय. या लोकांनी सगळ्या लोकांचा पाप आपल्यावर घेतले आणि पश्चाताप करून प्रार्थना केली. मी जरी काय केलं नाही, जेव्हा मी माझ्या लेकरांसाठी प्रेयर करायला, त्यांच्यासाठी एखादं देवाने दाखवली, त्यासाठी आम्ही पश्चाताप करून प्रेयर केले पाहिजे, आम्ही रिपीट केले पाहिजे त्यांच्यासाठी. मध्यस्थीची प्रार्थना हे असतं. असं करून प्रेयर करून तेव्हा देवाने माझ्या लेकरासाठी एक अभिवचन दिले होते. तो हलक्या सुलक्या लोकांमध्ये तो बसणार नाही, राजाच्या पंक्तीत बसेल मुलग्यासाठी. हालेलुया. आय थिंक प्रोव्हर्ब्स 22-29 बघ, नीतिसूत्र 22-29. नीतिसूत्र 22-29. नीतिसूत्र 22-29. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय, त्याचे स्थान राजासमोर आहे, हलकट लोकांसमोर नाही. हालेलुया. हा वचन माझ्या लेकरांना इंग्लिश मध्ये खूप छान आहे. हा वचन नाही बरोबर. नीतिसूत्र 22-29. हा, आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला आपल्या दिसतो काय, धंद्यात चपळ असं कोणी तुला दिसतो काय, त्याचे स्थान हा राजासमोर आहे, आमेन. हलकट लोकांसमोर नाही. हलकट लोकांचं म्हणजे जे हलकट लोक माझ्या लेकराला नाव ठेवत होते. वचन वचन बाबाचं वचन. आता किती वर्ष झालं ते. आज माझा लेकर कुठे माहितीये, CEO आहे मोठ्या कंपनीचा. आउट कंट्रीच्या लोकांबरोबर मोठे मोठे त्याला भेटायला अमेरिकेतून लोक येतात, मीटिंग घेतो, कॉन्फरन्स घेतो मोठ्या मोठ्या. छोटं माझं बाळ, हालेलुया. छोटं बाळ आज एवढं मोठं आहे. काय त्याचं कोल्हापूरमध्ये आलं की तो कसं पण फिरतो, नाही माहित तरी बिंदास जगू दे म्हणून टी शर्ट घालतो. पण बँगलोर तुम्ही त्याला बघितलं की म्हणणार हे माझाच मुलगा आहे का म्हणा. असलं उंच केलं देवाने त्याला, असलं उंच केले. असं मीटिंग्स आणि कॉन्फरन्स मध्ये असतो, परदेशातल्या मुलांना शिकवतो. एक मोठं एज्युकेशन ह्याला इन्स्टिट्यूट पण नाही, त्याला इन्स्टिट्यूटचे मालक भरपूर, त्याच्या ह्याच्यामध्ये CEO आहे तो. आज लोक चिडवायचे. बाबा पहिलेच मला म्हटलं हलकट लोकांची बसवणारे राजा बरोबर बसले. सो ही फास्टिंग प्रेयर आहे. ते वचन धरून मी प्रेयर करायची. होय देवा, तू माझ्या लेकराला असं केलास, थँक्यू. आज झाला तो.
समजा का फास्टिंग करणाऱ्या लोकांनो, हा जीवाला पीडा द्यायचं पडायचं जीव नसलं की काय उपवास करायला प्रार्थना करायला दमच नसते अंगात तेव्हा. मागता काय खिचडी खाऊन उपास नाही आपला, नाही ना? नाही आता आपल्या जर उपास करायचे ना मजा मला. शनिवार उपास असायचा, काय स्पेशल जेवण त्या दिवशी करा. खिचडी असायचे, शाबू वडे असायचे, वडीचं भात, काय 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 स्नॅक, हे काय मिल्कशेक्स, फ्रूट शेक्स आणि काय फास्टिंग. फास्टिंग आणि संध्याकाळी जेवताना तर अब्बा बाबा किती प्रकारच्या भाज्या, पापड, हे ते काय आलू वडे सगळं. काय म्हणजे उपास? आमची उपास तसा नाही. परत लक्षात घ्या, जीवाला पीडा देणे देवाला आवडत नाही. पण उपास करताना आम्हाला समजले पाहिजे आणि काय करायला लागलो. तसंच ती मुलगीचं झालं, धाकटी मुलगीसाठी परत त्याच्यासाठी एक अध्याय काढायचं. माझं बायबल तुम्ही बघितला ना, कधी कधी वाचलो, किती वर्षी कुठल्या वर्षी काय दिलं सगळं नोंद आहे बायबलमध्ये माझी. मी उपास करायला लागलो, प्रार्थना करायला गेलो आणि बसलो, धडधड काहीतरी बडबडली, उठली आणि आले नाही, अजिबात नाही. समजले का? वाग्दंड ऐकून वळा. बाबा आत्म्याचं वर्षाव करायला त्याचं वचन तुमच्या मुखात घाले. हालेलुया. हे दोनच आमची संपत्ती आहे. काय संपत्ती आमची? देवाचं आत्मा आणि वचन. आपण पूर्ण मेसेज बघितलं, कन्फर्म आहे त्याच्यामध्ये. तो दिसायला आवेश ते कन्फर्म आहे. बघा तुम्ही मेसेज, तर देवाचे प्रॉमिस आहे. आता मला सांगू द्या, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, प्रभूमध्ये आम्ही टिकून असताना, जसं स्तोत्र 27:13 मध्ये आम्ही बघितलं, या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर माझा कात्रीने कल्याण करणार, तर आम्ही रडकं नसणार. मगाशी बोलला ना, बायको म्हणून जगण्यामध्ये आणि आई म्हणून जगण्यामध्ये फरक आहे. बोललो ना? बायको म्हणे कसं, मला हे आणले नाही, मला ते आणले नाही, इकडं फिरायला नेले नाही, ते दिले नाही, बर्थडेला आणले नाही, हे आणले नाही, ही बायको. बायको मस्त रडते, कारण काय तिथं स्वार्थ पण आहे. मला नाही आणले, मला नाही दिले, मला नाही केले, मला नाही दिले. आई म्हणून जेव्हा मी जगतो तिथं ती त्याच्यासाठी नाहीये. हॅलो, त्याच्यासाठी नाहीये, लेकरांसाठी आहे. हॅलो, तसंच तुम्ही पण प्रभूमध्ये आम्ही असताना बायकांचा रोल कुठला आहे? मला देवाने काय नाही दिले, मला काय दिले नाही, मला हे नाही, मला ते नाही, ही रडकं, हे स्वार्थी. पण जेव्हा आम्ही आनंदाने एका आईसारखं प्रार्थना करतो, बघा, माझा त्रास किती असू दे, मी तुमच्यासाठी प्रार्थना केलं, तुमच्यासाठी उत्तर मिळालं, मी आनंदी होतो, मी लय आनंदी होतो. ते काय झालं, आईच हात नाही, मला नाही मिळालं, मला कुठं काय व्हावं लागलं. हजारो लोकांचं कल्याण होतं प्रार्थनेच्या द्वारे, हजारो लोकांची. रिसेंटली मागच्या आठवड्यात एक पूर्ण कुटुंब तुटलेला बांधून ठेवली. रात्र मी प्रेयर मध्ये असतो, रात्रभर हीच कामं, कोर्टात बसल्यासारखंच. आता तर सगळ्यांना समजलं, सिस्टर रात्रभर भेटतात निवांत. तिथं बाबाचं सांगतात तेव्हा बोलू शकतो आपण. दिवसभर म्हणजे काम आहे, हे आहे, बिझी आहे, बिझी आहे, बिझी आहे म्हणतात. त्यावेळेला बिझी म्हणत नाही, कारण मी बाबाच्या सानिध्यात आहे. हालेलुया. रात्री सगळे घेतात, आता 2 नाही, 3 नाही, 2.5 नाही, तेव्हा मेसेज टाकतात, मला लेबर आहे, मला ताप आला, सिस्टर प्रेयर करा, इमिडिएटली प्रेयर करा, सिस्टर प्रेयर करा. दिसत नाही आणि मी बघतो त्यांना, म्हणजे मेसेज बघतो मी, पण मी त्याचा चेहरा बघते. मग थोडा वेळ नाही, सिस्टर ताप सगळं गेलं बघत, चांगली झोप लागली. हालेलुया, हालेलुया. काय आहे, कात्रीने आमचं कल्याण होणार, म्हणून व्यर्थ गोष्टींच्या मागे लागू नका. प्रार्थना करताना जिद्दीने प्रार्थना करा, जे पाहिजे ते मला पाहिजे डॅडी दे. पण मागताना तुम्हाला समजले पाहिजे मी काय मागायला असा. हॅलो, काहीतरी मागायचं नाही व्यर्थ.
काय तरी मागत बसायचं नाही. मी म्हटलं ना, एक मुलगी साक्षी सांगितलं ना तुम्हाला, बायबल वाचली, बायबल मध्ये म्हटले तुला माऊर एवढा विश्वास असला की डोंगर उचलून पाण्यात पडू दे म्हणजे पडेल. हा, लई विश्वास आला वाचले लई विश्वास. खिडकीतनं बरं बघायला डोंगर दिसायला लांबून. म्हटले डोंगर ना मी आज्ञा करते येशूच्या नावाने उपसून पड. आणि गेली घरला. आज जाऊन झोपली. सकाळी उठून आली आणि हळूच खिडकीतनं बघायला लागली, आहेत का डोंगर. डोंगर हाय तशी होती जागेवर. मला माहित होतं डोंगर हलणार नाही ते. आता ही तुझा विश्वास, ही तुझी प्रार्थना. हा, प्रार्थना लई करणार पण विश्वासच नसणार. बघा, आम्ही प्रार्थनेत जे काही मागतो मला मिळालंच म्हणून विश्वास ठेवले पाहिजे. आय थिंक मागते 21-22 बघा, मॅथ्यू 21-22. म्हणतं 21-22. आणि तुम्ही विश्वास करून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. विश्वास धरून जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. 2002 का 3 ला DMC हॉल मध्ये आपला प्रेयर बघायचा. त्यावेळी आमचं महिन्यातून एक प्रेयर असायचा, वुमेन्स मीटिंग एस्टर प्रेयर म्हणून, 4था शनिवारी, सेकंड सॅटर्डे. आणि सेकंड प्रेयर होतं. आणि त्यावेळी तिथे प्रेयर करत असताना हा वचनावर टॉपिकवर मेसेज दिला होता त्या दिवशी. तुम्ही विश्वासाने जे काही विश्वास तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. एक मुलगी याची पाटील, सारिका पाटील म्हणून. त्यानंतर ती नेक्स्ट याला प्रेयरला आली, नेक्स्ट महिन्याला, नेक्स्ट मंथला साखरपुडा झाला म्हणून सांगायला झाली. आणि ते प्रेयर करत होते कशासाठी माहिती, इम्पॉसिबल होते त्यासाठी, कारण ते पाटील घराण्याचे आणि ते बिलीवर झाली होती मुलगी. आज पण त्याची मोठा बंगला आहे कोल्हापूरमध्ये. मग ज्यावेळी त्याने ही वचन धरून त्याने प्रेयर केले, देवा विश्वास धरून तू जे काही मागशील ते मिळेल. ती म्हटली येशू मी विश्वास धरतो, एक ख्रिश्चन नवरा तू मला दिलास, थँक्यू. बरोबर दुसऱ्या महिन्यात आले की आंटी साखरपुडा फिक्स झालं बघा, ख्रिश्चन माणूस आला. कुठून आला? विटातून शोधत आला. कुठून? एक्सीडेंट हो गया, लव हो गया, कुछ नहीं हो गया, बाबा ने भेज दिया. हालेलुया. पाठवली, विटातून आले आणि आज अख्ख्या घराणा त्याची प्रभूमध्ये आल्याने गेले. पण ती मुलगी स्ट्रॉंग बिलीवर आणि ख्रिश्चन आहे. त्याला 2 मुलं झाले, वेल तिकडे आहे आता. सो एक वचन प्रभूमध्ये होती, प्रभूमध्ये वाढत होती, पण एक गोष्ट त्याला स्पर्श केला, वचन त्याला धरले. प्रार्थना जे काही तू मागाल विश्वासाने ते तुला देव देईल. हालेलुया. जीवनाचा कचरा काढून टाका, चांगलं मागा आणि आशीर्वादित व्हा. हालेलुया. चांगल्या मागाने आशीर्वादित व्हा. आणि कोणी तुमच्या इमोशन्स वर केला देऊ नका. कोणी तुमच्याशी खेळ करायचा नाही. स्ट्रॉंग देवापाशी म्हणा, देवा मी तुझी आहे, मला माहिती आहे का तू माझं कल्याण करणार. म्हणून बाबाचं वाग्दंड ऐका. जेव्हा बाबा आपल्याशी बोलायला ऐका. आणि एक सांगतो, वेळ आहे तोपर्यंत टिकाव बांधकाम होते, वेळ गेल्यानंतर काही होत नाही. समसोनाने काय केलं, डेलीला कंटाळून सगळं बघला. देवाचं म्हणलं ना, नाझरीन म्हणलं केसाने कापली, केस काढली, केस काढून झाले तिथे इमिडिएटली त्याला मारून टाकले, लोकांनी घेऊन गेले. वाईट परिस्थिती केली, त्याला डोळे फोडले लोकांनी. पहिलं काय झालं, कशाने तो एवढं पाप करत होता, कशाने पाप करत होता, डोळ्यानं. त्याला वासना होती. कुठली पण पोरगी बघितली की मला पाहिजे, मला पाहिजे. देवाने पहिला दोन्ही डोळे फोडली, शत्रूच्या हातामध्ये दोन्ही डोळे फोडायला लावली. ज्या गोष्टीवर आम्ही घमंड करतो तिथं देव आम्हाला 0 करतो. कुठली पण क्षेत्रामध्ये असू दे. आज लय शिक्षणामध्ये हुशार म्हणणारे आम्ही, लय म्हणणारे कुठंच नाही येते, पण ज्याला काही येत नाही म्हणाले देवावर विश्वास ठेवला चमकाला. लक्षात घ्या, आमचं दिसतं कुणावर आहे, आमचा विश्वास कुणावर आहे. देवाचं वाग्दंड ऐका आणि वळा, आमचं कल्याण होणार. हालेलुया. आणि 60 तुम्हाला ते कन्फर्मेशन एक फायनल वर्ड बॉक्स याने आम्ही प्रेयर करूया. यशाया 59:21 वाचा. आयझाया 59:21. थँक्यू.
यशा 59:21. हा. परमेश्वर म्हणतो, माझा तर त्यांच्याशी हाच करा. येस. तुझ्यावर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने, तुझ्या मुखातून, तुझ्या संतानाच्या मुखातून व तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापर्यंत पुढे सर्व काही निघून जाणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. हालेलुया. Yes. काय म्हटले? माझं वाग्दंड ऐकून तुम्ही वळाल तर माझा आत्मा तुम्हावर कायम राहील, माझं वचन तुमच्या मुखामध्ये राहील. तर काय म्हणतात? तुम्ही जरी माझा ऐकला, माझ्या याच्यामध्ये राहिला, तुमच्यावर जो माझा अभिषेक आहे, तुमच्या मुखात जो माझं वचन आहे, ते तुमच्यापासून कधी काढून घेतले जाणार नाही. तुमच्या मुलांकडून नाही, मुलांच्या मुलांपासून, जनरेशन आफ्टर जनरेशन. आता तुम्ही पिल्ल्या लोक एवढे बसलेला आहात, लग्न झालेले लोक आहेत. तुमच्या मुलां तुमच्या ग्रँड चिल्ड्रन बद्दल दे बाबा तर सांगायला, तुमचं लग्नच झालेलं नाही. हॅलो, बरोबर आहे? पण बाबा काय बोलायला? तुमच्या मुलांच्या बद्दल बोलायला, तुमच्या मुलांच्या मुलांबद्दल बोलायला. हे प्रॉमिस आहे दे बाबाची. म्हणून म्हणतात वाग्दंड ऐकून वळा, देवाचा अभिषेक तुम्हावर राहील, त्याचं वचन तुमच्या जीवनामध्ये राहील. धन दौलत सगळं जगातल्या गोष्टी सोडून जायचं आहे, देवाला धरून राहा, एक विश्वासामध्ये कन्फर्म राहा. या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीनं माझं कल्याण करणार, माझं वाईट होणार नाही, माझं वाईट होणार नाही. म्हणून मागताना शंका धरू नका, डबल माइंड करून मागू नका. हे मागायला लागलो काय माहित, आता मागितलं देतो केलं काय माहित. मागणार मिळालंच म्हणायचं, मिळालंच म्हणायचं. मला दिलं दे बाप्पाने, असं स्ट्रॉंगली एक विश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. विश्वास जेव्हा मी मागतो, शंका न करता मागतो, ते बाप्पा नक्की आपल्याला देणार. हालेलुया. समजलं सर्वांना? बरोबर समजलं? आता हे सगळं तुम्हाला क्लिअर पिक्चर पाहिजे तर मातोश्रीचा मेसेज पूर्ण बघा, पूर्ण बघा. 1 तासाच आहे, जास्त नाही आहे. हालेलुया. पूर्ण बघा, पूर्ण बघितलं तर तुम्हाला शेवटपर्यंत गेलं तर मला समजणार त्याचं मिनिंग काय आहे. हालेलुया. समजलं? गॉड ब्लेस यू अरुटा. थँक यू जीसस. Praise God Almighty, glory Father Lord. Ribama shekeri andana mabakara namashi. धन्यवाद येशू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू माय लॉर्ड. हो माझ्या लेकरांनो, मी तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हनेस दाखवलेली आहे. जर तुम्हाला काय अजून याबद्दल माहिती असेल, घरी गेल्यानंतर नीतिसूत्र 1:23 आम्ही बघितलो, 24 पासून 33 पर्यंत मी वाचून बघा. जे देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करतात त्याचं केवढी वाईट होतो. आणि स्तोत्र 50:22 मध्ये बघा, जे लोक देवाला विसरतात, देव म्हणतात मी त्याचा चिंध्या करेन, त्यांना मी पाडून टाकेन, असं देवाचं वचन म्हणते. मला तुम्हाला नेगेटिव्ह नाही दाखवायचं आहे. जे पॉझिटिव्ह देव बापाने तुम्हाला सात्वनासाठी जे वचन आज दिलेलं आहे, काळजीपूर्वक तुम्ही ऐकलेलं असता, त्याला तुमच्या जीवनामध्ये कार्य करू द्या. देवबास पण म्हणत आहे, माझ्या लेकरांना माझं वाग्दंड ऐकून वळा, माझा आत्म्याचा वर्षाव मी तुम्हावर करीन. काय पाहिजे म्हणे जगामध्ये? पवित्र आत्म्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही माझ्या लेकरांनो. ही संपत्तीपेक्षा मोठा धन काहीच नाहीये. थँक्यू डॅड. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू माय लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. थँक्यू जीसस. म्हणून बाबा म्हणतात, प्रार्थना असं करा की मला मिळालंच, असं विश्वासाने मागा ते बाप्पाकडे, मला ते भेटलंच म्हणून विश्वास ठेवा. चिकाटीने प्रार्थना करा. जे जे अवघड गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहे ते मिळूपर्यंत देवाला सोडू नका. धरा देवाला. जे वाईट नाते संबंध आहे, जे व्यसन आहे, जे ना सुटणारे पाप आहे, तुमच्या जीवनामध्ये चुकीची सवय आहे. काही लोकांना मोबाईलवर नको त्या गोष्टी बघायची सवय आहे, नको त्या गोष्टी मेडिटेट करायची सवय आहे, टाइमपास म्हणून काय पण करायची सवय आहे. बघा, या गोष्टी तुम्ही देवाकडे चिकाटीने प्रार्थना करा. हे सैतानाचं काम आहे, त्याला हरवण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी. आणि जे काही तुमच्यासाठी लेकराचं भविष्यासाठी तुम्ही चिंता करत असाल, तुमचं लग्न कसं होईल, काय होईल याची चिंता करत असाल, तुमचा करिअर तुम्ही चिंता करत असाल, उपवासाने प्रार्थना करा. महादेव बाप्पाकडे जीवाला पीडा देऊ नका.
जेवढं जमते तेवढा वेळ पूर्ण विश्वासाने बाबाकडे बसा. दिवसभर करत बसू नका. ज्याला प्रार्थना नाही काय नाही तसं करू नका. ब्रेकफास्ट स्किप करा. ते पूर्ण वेळेमध्ये प्रार्थनेत राहा. ब्रेकफास्ट तुम्हाला चालला तर तुम्हाला त्रास होतो, ब्रेकफास्ट करा. दुपारचं जेवण घेऊ नका. दुपारची वेळ तुम्हाला भेटत असेल दुपारी पूर्ण प्रार्थनेत राहा. भरपूर बायबल वाचा. देवबाबाकडे मागा. देवाशी बोला. देवबाबा काय सांगतात ते ऐका. लय लोक आपलं बोलतात पण ऐकत नाही देवाची काय बोलायला लागते, म्हणून आस्वादित होत नाही. तुम्ही फक्त बोलणार नाही तर ऐका बाबा का तुमच्याशी काय बोलायला. बाबा आपल्या वचनाद्वारे बोलतो. आपल्या वचनाद्वारे बोलतो. ऐका आणि कधी थकू नका, निराश होऊ नका. या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर का फिरलं तुमचं कल्याण करणार. मेल्यानंतर नाही प्रियानो, या जगामध्ये जगत असता जगाच्या लोकांसमोर जसं नीतिसूत्र 22:29 मध्ये म्हणलेल्याप्रमाणे हलकट लोकांच्या पंक्तीस देव तुम्हाला बसवणार नाही. जे तुमची निंदा करते जास्त बसवणार नाही, तर तुम्हाला वंश करणार देव बाप्पा. थँक्यू जीसस. धन्यवाद 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 येशू. थँक्यू माय गॉड अँड थँक्यू ग्लोरी फादर लॉर्ड. प्रार्थना में जो भी मांगू, प्रार्थना को सुन. विश्वास के योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी विश्वास के योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना को सुन. दानियल की प्रार्थना हमारी भी प्रार्थना को सुन. एलिया की प्रार्थना सुनी सर्वांनी, हमारी भी प्रार्थना को सुन. दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना को सुन. विश्वास के योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी मांगू, प्रार्थना को सुन. विश्वास के योग्य है प्रभु, प्रार्थना को सुन. आमेन आमेन आमेन. हालेलुया. ओरी बाबा शेखेरी अंदर बसे. बाबा एलियाची प्रार्थना तुम्ही ऐकलं, जे अशक्य ते शक्य केलं बाबा. 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पाठवला नाहीस बाप्पा. दानियलची प्रार्थना तुम्ही ऐकला बाबा. सिंहाच्या तोंडाला तुम्ही बंद केला राजा.
तोच दे तुम्ही आज पण जिवंत आहे. इथं असलेला प्रत्येक लेकरे बाबा जे मेसेज बघत आहे बाबा व्हिडिओ मध्ये, त्या लेकराने बाबा ज्यासाठी प्रार्थना करत आहे, आजपर्यंत त्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रार्थना केल्या असतील, पण इथून पुढे जे ते मागतील प्रभू येशूच्या नावाने तुझी इच्छेप्रमाणे तू त्यांना दे. दे बाबा दे. का तो आज म्हणलास बाबा माझं वाग्दंड ऐकून तुम्ही वळलास तर माझा आज्ञेचा वर्षाव करेन, माझं वचन तुमच्यामध्ये घालीन. ज्या ज्या लेकराने ऐकून बाबा भरपूर लोकांना बरेच गोष्टी असं शिकलेल्या आहेत, भरपूर गोष्टी तुम्ही बोललेला आहात बाबा. एक कात्रीने राहू दे या जिवंताच्या भूमीवर. परमेश्वर माझ्या कात्रीने कल्याण करणार, माझं वाईट होणार नाही, माझं वाईट होणार नाही. ज्या शक्य ते शक्य होणार, ज्या शक्य ते शक्य होणार. जे जे दार बंद ते शिक्षणाने उघडले जाणार. रिबामा शेखेरी यंत्रणा बाबा, जे जे दार बंद ते दार उघडले जाणार येशूच्या नावाने. होय बाबा, तुझं वचन माझ्या लेकरांनो, माझं लक्ष तुमच्यावर आहे. कधी असं मनात विचार करू नका माझं दुःखाकडे कोणाचंच काय लक्ष नाही, ते मला विसरलं का. देव कधी तुम्हाला विसरलेला नाहीये. तो बघत आहे तुम्ही किती विश्वास होतो त्याच्यावर, किती तुम्ही त्यासाठी वाट बघत आहे हे तो बघत आहे. स्वतःच्या बुद्धीने पडू नका माझ्या लेकरांनो. पडून पडून मार खाऊन पडशीला. जगाचे लोक तो दुरुपयोग करून घेतील, पण देवाला धरून राहावा. विक्ट्री आमचाच आहे, सक्सेस आमचाच आहे. अशक्य ते शक्य होणार येशूच्या नावाने. उपवास करताना असं चिकटाची प्रार्थना करा. तारणासाठी करता आपल्या लोकांसाठी चिकटाची प्रार्थना करा. देव बाबा नक्की उत्तर देणार. देव बाबा त्या ठिकाणी म्हणलेल्याप्रमाणे तो वाईट असताना सुद्धा ती बाई सारखं पीडत होती म्हणून त्यानं जरी जबाब दिला, तुमचा बाबा जो चांगला आहे तो तुम्हाला उत्तर देणार नाही काय? त्वरेने देणार, लवकरात लवकर देणार, लवकरात लवकर देणार. थँक्यू डॅडी, लव यू, वर्शिप यू गॉड. बाबा मी प्रार्थना करत आहे, बरेच लोकांच्या जीवनामध्ये जे कन्फ्युजन होते आज तुम्ही काढून टाकला. भरपूर प्रश्नांना तुम्ही आज उत्तर दिला. भरपूर लेकरांना आतून तुम्ही स्पर्श करून त्यांना वेगळं केला. थँक्यू डॅडी फॉर एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमचे आभार मानत आहे बाबा. प्रत्येकाला स्पर्श करा, कृपा करा, दया करा. कुणी कचू नये, निराश होऊ नये. जे काय म्हणते जगातले लोक काय म्हणतात, नाही माझ्या देवासाठी मी लाडकी आहे, माझ्या देवासाठी मी प्रिय आहे, या विश्वासाने जगण्यासाठी तुम्ही प्रत्येकावर कृपा करा. यांच्या डोळ्यात अश्रू बाबा स्वतःच्या दुःखासाठी नाही तर दुसऱ्याच्या दुःखासाठीच येऊ दे राजा. असं तुम्ही यांना बळकट करा बाबा. काय माझ्या घरामध्ये व्हायला लागले, माझ्या लेकराच्या जीवनामध्ये काय व्हायला लागले, कसं होणार यासाठी कुणी रडायचं नाही. तुम्ही जर बाबा विश्वास ठेवला तुमचं वाईट होणार नाही, वाईट होणारच नाही, वाईट होणारच नाही. आणि बाबाने बोललेल्या वचनाप्रमाणे हलकट लोकांमध्ये बसवणार नाही, ते राजांचा पंक्तीत बसवेल, मोठ्या लोकांमध्ये बसवेल. जे तुम्ही दुसऱ्यांना बघून विचार करता माझ्या लेकरांना कधी असं होईल, देव करत आहे, देव करत आहे. एक एक हृदयाची वाणी ओळखणारा तो देव आहे. एक एक मनातला डिझायर तो बघणारा बाप आहे. जे आमच्या जीवनामध्ये आम्ही योजना आखतो, आमच्या मनामध्ये काय चाललंय देवाला माहिती आहे. म्हणून वाईट विचार करून वाईट होऊ नका, चांगलं बघून चांगलं व्हा. मोठ्या कामासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. नक्की तो तुमचं कल्याण करणार, नक्की तो तुमचं कल्याण करणार. थँक्यू डॅडी दिलेल्या सुंदर वचनासाठी बाबा. होय बाबा, जे तुझं वाग्दंड ऐकून वळलेलं आहे कात्रीने बाबा त्यांचं जीवन तू कल्याणकारक केलास. तू ऑलरेडी द ब्लेसिंग केलास बाबा. येणाऱ्या दिवसांमध्ये लेकरं बघतील त्यांच्या जीवनामध्ये कुठून कुठून त्यांच्या जीवनामध्ये टर्निंग पॉईंट घ्यायला लागले, कसं दार उघडायला लागले नवीन नवीन, कसं देव कार्य करायला लागले बाबा. तुझ्या प्रीतीसाठी कृपेसाठी धन्यवाद करो. प्रत्येकाला मनापासून ब्लेस करून राजा तुमचाच गौरव होते, कारण तो शब्द देह झाला, तो आम्हामध्ये येऊन वास केला. तो येशू तू आमच्यामध्ये आहे वचनाच्या रूपाने बाबा, वचनाच्या रूपाने बाबा. पण प्रत्येकाने तुझ्याने भरून राहण्यासाठी, बायबल वाचण्यासाठी प्रत्येकाला आवड दे राजा.
मार्गदर्शन करा, प्रॅक्टिकल द्या बाबा, ओढ द्या राजा. आज तुम्ही केला आणि कर त्याबद्दल आभार मानू. स्वतःला पुन्हा एकदा तुमच्या हातामध्ये देऊन डॅडी तुम्हीच चालवलं आपलं धन्यवाद करू. येशूच्या नावाने मागते म्हणतोय. आमेन आमेन आमेन. थँक यू लॉर्ड अल्माइटी. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. पुन्हा एक बार तुम्ही सबस्क्राईब केल्याने सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, न चुकता मदर्स डेचा व्हिडिओ मेसेज पूर्ण बघा. हालेलुया. गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज.